लाडक्या बहिणींना आता देव पावला। देव म्हणजे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, ज्यांनी आता जानेवारीचा हप्ता 2100 रुपये बहिणींना सुरू करून टाकला। आज 12 वाजता लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे। बँकांना आदेश देऊन टाकले, ज्यामुळे बहिणी खुश झाल्याच होत्या, पण लगेच केंद्र शासनाच्या 2 नव्या योजना सुरू झाल्या, ज्यामध्ये जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता 10,000 रुपये मिळणार आहे। आधार कार्ड असणाऱ्या महिलांना 10,000 रुपयाचा मेसेज येणार आहे आणि जर तुमचं खातं पोस्टात असेल तर तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहे। मोबाईलवर 2 मिनिटाच्या आत अर्ज करून खास लाडक्या बहिणींसाठी आधार कार्डवर 10,000 रुपये मिळणारी एक योजना सुरू झाली। पोस्ट ऑफिसात खाते असणाऱ्या महिलांसाठी तर मोठी गुड न्यूज, 15,000 रुपये मिळणार। आता हे पैसे कसे मिळवायचे, तुमचा जर विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहता। 30 सेकंदात मोबाईलवर एक फॉर्म भरून तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। त्यानुसार राज्यातील तब्बल 2.5 कोटी महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना आता देव पावला आहे, कारण की आता लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता तर मिळेल, पण ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे तर त्यांना आता 10,000 रुपये लगेच मिळणार आहेत। सोबतच आधार कार्ड आणि पोस्टात खाता असणाऱ्या महिलांना 15,000 रुपये मिळणार आहेत। हे मिळवण्यासाठी मोबाईलवर एक छोटासा फॉर्म कसा भरायचा याची माहिती देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल, कारण की ही केंद्र शासनाची योजना आहे। लाडक्या बहिणींसाठी आज 3 खुशखबर आलेल्या आहेत, 3 आनंदाच्या घोषणा झालेल्या आहेत, पण एक थोडीशी वाईट बातमी देखील आलेली आहे, ती देखील तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आपण व्हिडिओची सुरुवात वाईट बातमीने करणार आहोत आणि लगेच 7व्या हप्त्यासाठी देवाभाऊ यांनी जे वेळापत्रक दिलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने कसे पैसे येतील याची माहिती मिळेल। पण आधार कार्डवरचे पैसे लगेचच्या लगेच येण्यासाठी तुम्हाला मोबाईलवरून 30 सेकंदात कसा फॉर्म भरायचा आणि पोस्टातले 15,000 मिळवण्यासाठी काय करायचं, संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। सुरुवात करूयात एका वाईट बातमीने। अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट जी आहे की 4,000 लाडक्या बहिणी, काल काय झालं, 4,000 लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे, स्वतःहून अर्ज केलेले आहेत। स्वतःहून लाडक्या बहिणींनी एक अर्ज केले आणि त्या अर्जामध्ये काय केलं, त्या महिलांचं पूर्ण राज्यातून कौतुक होत आहे। त्यांनी काय केलं, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म, आता पहा, लाडकी बहीण योजनेचे तुम्ही पैसे जर मिळवले असतील आतापर्यंत तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे, कारण की पुढे आता 2100 रुपये मिळणार आहे आणि आधार कार्डवर 10,000 रुपये आणि पोस्टात खातं असेल तर 15,000 रुपये कसे मिळणार। पण त्याआधी 4,000 महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म रद्द केले आहेत। बघा, सरकारने मागच्या वेळेस एक सूचना दिली होती, त्या योजनेत जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्ही स्वतःहून तुमचे अर्ज रद्द करा, जर केले नाही तर दंड वसूल केला जाईल, कारवाई होईल, दंड आकारला जाईल, छाननी करण्यात येईल। पण आता महिलांनी स्वतःहून 4 ते 4,500 महिलांनी स्वतःहून तिथून आपला अर्ज कट करून घेतला आहे। कालच त्यांनी आमचा अर्ज रद्द करा, आम्हाला लाभ नको अशी माहिती दिलेली आहे आणि ज्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजना ह्या ज्या महिला आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। तुम्ही जरी पात्र नसाल तर तुम्ही अर्ज काढून घ्या, कारण की आता पहा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये लगेच होणार आहे। उद्या कोणते जिल्हे असणार आहे वेळापत्रक सविस्तर देण्यात आलेलं आहे। तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे तेही तुम्हाला सांगणार आहे। पण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी की आधार कार्डवर तुम्हाला 10,000 रुपये लगेच कसे मिळणार आणि पोस्टात जर खातं असेल तर 15,000 रुपये कसे मिळणार, संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला आता सरकारने काय सांगितलं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हप्ता जो आहे तो हप्ता मिळण्यासाठी बँकांना एक आदेश देण्यात आलेला आहे। तो आदेश म्हणजे आता तुम्हाला 2 कागदपत्र जमा करावं लागतील। ज्या महिलांकडे ही 2 कागदपत्र, 2 डॉक्युमेंट्स असतील, ती चेक करूनच तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहे। पहा, तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचे हे 2 कागदपत्र पेंडिंग असणार आहे। महिलांच्या अकाउंटमध्ये तुम्ही तोपर्यंत पैसे जमा करू नका अशा बँकांना सूचना देण्यात आल्या आहे, जोपर्यंत तुम्हाला हे कागदपत्र दाखवणार। पण त्यातच आनंदाची बातमी, आधार कार्डवर 10,000 रुपये, जर पोस्टात खातं असेल तर 15,000 रुपये कसे मिळणार, कशा पद्धतीने मिळणार याविषयीची देखील आनंदाची गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10,000 आधार कार्डवर जे आहेत तर ते तुमच्या याच्या व्यतिरिक्त आहेत, हप्त्यांच्या व्यतिरिक्त आहेत, सोबत पोस्टातले 15,000 हे तुमच्या हप्त्या व्यतिरिक्त आहेत। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला जर हप्ता मिळवायचा असेल तर 2 कागदपत्र लागणार आहे। आता सगळ्यात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याविषयी आपण सगळ्यात महत्त्वाची माहिती घेणार आहोत, कारण की सरकारने आदेश दिलाय बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत। उद्या कोणते जिल्हे असणार आहेत ताबडतोब समजून घ्या। बँक खात्यात कधीही तुम्हाला आत्ताच्या क्षणातही मेसेज येऊ शकतो, अजून 1 तासाने मेसेज येऊ शकतो, म्हणजे कधीपर्यंतही मेसेज येऊ शकतो। पण जर का तुमच्या यादीमध्ये अपात्रतेच्या
अपात्रतेच्या यादीत जर नाव गेलं, अपात्रतेची यादी जी असते ती जिल्हानिय प्रकाशित करण्यात आली आहे, त्याचे अधिकार जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांना देण्यात आले आहे. आता तुमचं नाव पात्र यादीत आहे का अपात्र यादीमध्ये ते कसं जाणून घ्यायचं ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आजचे कोणते 6 जिल्हे आहेत आणि उद्या कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे आहेत पण हे आहे. पण सगळ्याला एक नम्र विनंती अशी आहे की तुम्ही देवाभाऊंना धन्यवाद देवाभाऊ असा मेसेज करा, कारण की देवाभाऊंना जबरदस्त अशी घोषणा महिलांसाठी केली आहे. एक नाही तर 4 योजना महिलांसाठी जाहीर करून टाकल्या. 6 जिल्ह्यामध्ये वाटपही सुरू केलं. आधार कार्डवर 10,000 रुपये आणि ज्यांना पोस्टात खातं आहे त्यांना 15,000 रुपये. जबरदस्त घोषणा आहे. पण सगळ्यात मोठी जी अपडेट आहे, पहा थोडीशी वाईट बातमी आधी समजून घेऊया. लगेच आधार कार्डवर 10,000 कशी मिळवायचे, पोस्टात खातं असेल तर 15,000 कसे मिळवायचे. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आजचा आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो सुरू झालाय. पण ज्या महिला शेतकरी आहेत आता तो कोणाला नाही मिळणार. मग का 4,000 महिलांनी अर्ज मागे घेतले याविषयी संपूर्ण सविस्तर समजून घ्या, अन्यथा काय होईल तुमच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. कारण की पहा, ज्या शेतकरी महिला आहेत, ज्या सरकारी नोकरीतल्या महिला आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे तर त्या महिलांनी काय केलंय, स्वतः अर्ज देऊन हा जो आहे लाभ बंद करून घेतला. काय झालंय, ज्या महिलांच्या घरात 4 व्हीलर आहे, लक्षपूर्वक ऐका आता निकष कशा पद्धतीने असणार आहे. ज्या महिला आणि मग हे निकष ऐका आणि लगेच आपण आधार कार्डवर 10,000 रुपये आणि पोस्ट खात्यात 15,000 रुपये कसे मिळवायचे अर्जंट तुम्हाला सांगितलं जाईल. विश्वास बसत नसेल पण व्हिडिओ तुम्हाला 30 सेकंदात तुम्ही अगदी आनंदित हर्ष उल्हासित होणार आहे. कारण की पहा, ज्या महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे त्यांची तपासणी आता RTO म्हणजेच परिवहन विभागाकडून होणार आहे. पडताळणीला अजून सुरुवात झाली नाही पण महिलांनी स्वतःहून अर्ज भरून टाकला की आम्हाला लाभ नको. आणि त्या महिला ज्या आहेत त्यांचं अख्ख्या महाराष्ट्रातून जे आहे कौतुक होत आहे. तुम्ही देखील पुढाकार घ्या. कारण की पहा, तुम्ही जर 2-2, 3-3 योजनांचा लाभ घेत असाल, दुसरा निकष 2-2, 3-3 योजनांचा लाभ म्हणजे ज्या शेतकरी महिला आहेत, ज्या PM किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत, ज्या नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत, ज्या निराधार योजनेचा लाभ घेत आहेत, म्हणजे त्यांना महिन्याकाठी 2,000-3,000 रुपये दर महिन्याला कुठल्या तरी योजनेच्या अंतर्गत येत आहे, तर त्या महिलांना खूप मोठी चेतावणी. त्यांनी देखील आपणहून स्वतःहून जो अर्ज आहे तो देऊन टाका लवकरात लवकर. तिसरी गोष्ट, मग आता पण आधार कार्डवर 10,000 रुपये तुम्हाला नक्की मिळणार आहे आणि पोस्टात खातं असेल तर 15,000 रुपये बिलकुल मिळणार म्हणजे मिळणार. त्याची प्रक्रिया तुम्ही लगेच पहा, तुम्ही हर्ष उल्लसित होणार आहे. दुसरी जी गोष्ट अशी आहे बघा की ज्या महिलांच्या घरात सरकारी नोकरदार आहे किंवा ज्या महिला स्वतः नोकरीला आहेत, आयकर दाते आहेत काही महिला, तर त्यांनी देखील लवकरात लवकर अर्ज भरून टाका. 4,000 महिला ज्यांनी लगेच अर्ज करून सांगितलं की आमचा अर्ज रद्द करा, पूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. आणि कदाचित जर तुम्ही लवकर हे काम केलं नाही तर तुमचं कौतुक तर बिलकुल होणार नाही पण कदाचित कारवाई होऊ शकते, आधीचेही पैसे वसूल होऊ शकतात. त्यामुळे अर्जंट हे काम करा. सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी, 10,000 आधार कार्डवर, पोस्टात खातं असेल तर 15,000 कसे मिळवायचे, अतिशय महत्त्वपूर्ण माहितीला आता सुरुवात करूया. हर्ष उल्हासित झाल्या आहेत महिला. अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी, महिलांना देव पावला. देवाभाऊंनी केली घोषणा. भाजप सरकार जे आहे तर ते महिलांसाठी खूप जबरदस्त काम करत आहे. दिल्लीमध्ये 2100 नाही तर 2500 रुपये देण्याची घोषणा भाजपमधील सरकारने केलेली आहे. तिथे जर भाजपचं सरकार आलं तर 2500 रुपये तेथील महिलांना मिळतील. आणि महाराष्ट्रात आपल्या लाडके देवाभाऊ जे भाजप सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत तर ते देखील आपल्याला 2500 रुपये करू शकतात. पण आधार कार्डवर 10,000 रुपये कसे मिळणार आहे, लक्षपूर्वक ऐका. आता ज्या महिलांचं खातं आता पोस्टात 15,000 पण कसे मिळतील तेही सांगतो. पोस्टात 10,000 अधिक 15,000 म्हणजे तब्बल 25,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आधार कार्डवर 10,000 रुपये मिळवण्यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे. पहा, तुमचं जे बँक खातं तुम्ही उघडलंय का ते बँक खातं काय करा, एकदा चेक करा. त्याचं पासबुक घेऊन बसा आणि त्या पासबुकमध्ये चेक करा ते जनधन खातं आहे का. जनधन जर ते खातं असेल तर तुम्हाला 10,000 रुपये लगेच मिळणार आहे. तुम्हाला एक छोटीशी प्रक्रिया करावी लागेल पण त्यासाठी तुम्ही चेक करा तुमचं खातं जर स्टेट बँक असेल, इंडियन बँकचं असेल, IDBI असेल, इंडियन ओव्हरसीज बँक असेल, कोणत्या बँकेचं खातं आहे कमेंट करा. काय मी लगेच तुम्हाला रिटर्न कमेंट देखील करणार आहे. जर ते खातं जनधन खातं असेल, आता जर तुमचं खातं जनधन असेल किंवा जनधन जरी नसेल तर तुम्ही ते आहे ते खातं जनधनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. त्यासाठी तुम्ही जाऊन अर्ज द्यायचा आहे बँकेमध्ये. बघा, तुमचं कोणत्या बँकेचं खातं असू द्या, बँकेत जाऊन लगेच विचारा. ते जर जनधन खातं असेल तर तुम्हाला 10,000 रुपयाचा ओव्हरड्राफ्ट त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणजे तुमच्या खात्यात 0 रुपये जरी असतील तर 10,000 रुपये तुम्हाला सरकारकडून जमा होतात आणि जे तुम्ही वापरू शकता, जे तुम्ही काढू शकता आणि हे एक प्रकारचं कर्ज म्हणून तुम्हाला दिलं जातं आणि जे तुम्ही नंतर कधीही वापस करू शकता. पण 10,000 रुपये शून्य रक्कम जरी असेल तर अडचणीच्या काळात तुम्हाला हे 10,000 रुपये मिळणार आहेत. दुसरी गोष्ट, पोस्टात जर खातं असेल तर पोस्ट ऑफिसची खास महिलांसाठी एक महिला सन्मान निधी जी आहे एक योजना आहे. तर ज्यामध्ये जर ही गुंतवणूक योजना आहे, अर्थात ही एक गुंतवणूक योजना आहे, तर ज्यामध्ये जर तुम्ही 2 लाख रुपये जर त्या ठिकाणी
जर गुंतवणूक केले तर एका वर्षामध्ये तुम्हाला 15,000 रुपये व्याज म्हणून त्या ठिकाणी मिळत असतं. पण पोस्टामध्ये देखील तुमचं जनधन खातं असेल तर त्यावर देखील 10,000 रुपयाचं ओव्हरड्राफ्ट तुम्हाला मिळेल. अधिकचे जर तुमच्याकडे पैसे असतील 2 लाख रुपये गुंतवले महिलेच्या नावे, तर खास महिलांसाठी जी योजना आहे पोस्टाची, तर हिच्या अंतर्गत तुम्हाला 2 वर्षाचं व्याज 15,000 म्हणजे 2 लाख जर गुंतवले तर 2,15,000 रुपये तुम्हाला एका वर्षाच्या त्या ठिकाणी मिळून जातील. आणि अशा प्रकारे ही देखील एक विशेष योजना आहे. तर अशा अंतर्गत हे पैसे मिळणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर जे आहे तर तुमचं जे अपात्रता मध्ये निकषात बसत असेल तर नक्कीच ते जे आहे ते करून टाका. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. नवनवीन माहितीसाठी व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.